अंगी सूर्य न धरला तू हात हरलं. चला तर तुम्हाला व्हिडिओचा प्रिव्ह्यू आवडलेला असेल भावांनो, चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्या MMEditच्या प्रोजेक्टवरती यायचं. आपल्याला प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला इंटरफेस दिसून जाईल. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या टेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं भावांनो. तुम्हाला इथे तुम्हाला तर मी अशा प्रकारे ती PNG ॲड करतो भावांनो. अशा प्रकारे तुम्हाला ॲड करायचं भावांनो. त्यानंतर तिची जी साईज आहे ती अशा प्रकारे इन्क्रीज करायची. इन्क्रीज केल्याच्या नंतर तिला अशा प्रकारे राईटवरती क्लिक करायचं आहे. राईटवरती क्लिक करून आपल्याला इथे यायचं भावांनो. इथे आल्यानंतर तिचा कलर जो तो व्हाईट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला तिची जी फॉन्ट आहे भावांनो ती आपल्याला चेंज करून घ्यायची आहे. तर मी फॉन्टला चेंज करून घेतो भावांनो. अशा प्रकारची एक फॉन्ट लावली मी ॲड केली आहे. त्यानंतर तिला अशा प्रकारे इथपर्यंत ठेवायचं आहे. इथपर्यंत ठेवल्यानंतर मूव अँड ट्रान्सफरवरती यायचं. मूव अँड ट्रान्सफरवरती आल्यानंतर तिला अशा प्रकारे आपल्याला मध्यभागी बरोबर सेट करून घ्यायचं भावांनो. अशा प्रकारे इथे सेट करायचं आहे. तिला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिला आपल्याला हे समोरच्या बीटपर्यंत तिला ॲडजस्ट करून घ्यायचं इथपर्यंत. त्यानंतर परत आपल्याला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून टेक्स्टच्या ऑप्शनवरती यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे अशा प्रकारचे 2 इमोजी घ्यायचे भावांनो. इमोजी घ्यायचे अशा प्रकारचे. त्यानंतर आपल्याला इथे क्लिक करायचं भावांनो. याच्यावरती क्लिक करून यामधल्या ऑप्शनवरती यायचं. त्याला अशा प्रकारे ट्रान्सपरंट करून टाकायचं आहे. त्यानंतर तिची जी साईज आहे ती अशा प्रकारे कमी करायची. त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं. त्यानंतर मूव अँड ट्रान्सफरवरती यायचं. त्याला अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं भावांनो. मध्येच्या खाली अशा प्रकारे ॲडजस्ट करून ती साईज इन्क्रीज करायची. त्यानंतर त्याला पण अशा प्रकारे इथपर्यंत आपल्याला ओढून घ्यायचं भावांनो. इथे ओढून झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ते दिसून जाईल. त्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. मीडियावरती आल्याच्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर अशा प्रकारचे इमेज ॲड करायचं आहे. त्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन दुसरा जो इमेज आहे तो ॲड करून आपल्याला इथपर्यंत ओढायचं आहे दुसऱ्या बीटपर्यंत. त्याला फिल कंपोजिशन एरिया करायचं आहे. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती यायचं. परत तिसरा इमेज आपल्याला ॲड करायचा आहे. त्याला इथपर्यंत ॲड करून घेतल्यानंतर फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती यायचं. परत आपल्याला हा इमेज ॲड करून त्याला शेवटपर्यंत आपल्याला ओढून घ्यायचं म्हणून त्याला फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचं आहे. त्याला मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन अशा प्रकारे मध्यभागी सेट करून घ्यायचे. सेट झाल्यानंतर आपल्याला परत अशा प्रकारे इथपर्यंत यायचे भावांनो. इथून आपण इमेज ॲड केलं होतं तिथपर्यंत यायचं. त्यानंतर इथे तुम्हाला एक ब्लॅक शॅडो देईन भावांनो. तिला अशा प्रकारे शेवटपर्यंत ओढायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरवर देऊन तिची साईज अशा प्रकारे इन्क्रीज करायची भावांनो. ते ऑटोमॅटिक अशा प्रकारे खाली येऊन जाईल. तिथपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे करून घ्यायची भावांनो. ती अशा प्रकारे तुम्हाला ती ॲड करून घ्यायची इथपर्यंत. त्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्याला शिक इफेक्टवरती यायचं आहे. एकदा शिक इफेक्टवरती आल्याच्यानंतर पहिला रेक्टँगल त्याच्यावरती क्लिक करून त्याला कॉपी करायचं आहे. तो कॉपी केल्याच्यानंतर भावांनो बॅक यायचं आपल्याला. बॅक येऊन परत आपल्या प्रोजेक्टवरती यायचं. प्रोजेक्टवरती येऊन तो आपण जे टेक्स्ट ॲड केले होते भावांनो त्याला येऊन हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर जो इमोजीचा इफेक्ट आहे त्याला पण आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ते तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल भावांनो. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं. बॅक येऊन शेक इफेक्टवरती यायचं. परत शेक इफेक्टवरती आल्याच्यानंतर राऊंड रेक्टँगल 2 घ्यायचा भावांनो आपल्याला. त्यानंतर कॉपी करायचा. कॉपी केल्याच्यानंतर त्याला बॅक यायचं. आपल्या प्रोजेक्टवरती यायचं. प्रोजेक्टवरती आल्याच्यानंतर आपल्याला इथे पहिला जो सुरुवातीचा इमेज आहे तिथे यायचं. त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा भावांनो. त्यानंतर तो एक इमेज सोडायचा. त्याच्या पुढचा इमेज घ्यायचा. त्याला अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे. जो शेवटचा इमेज आहे त्याला पण आपल्याला हाच इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. त्यानंतर परत बॅक यायचं. बॅक येऊन शेक इफेक्टवरती यायचं परत. त्यानंतर तो तिसरा रेक्टँगल आहे आपला त्याच्यावरती क्लिक करून त्याला अशा प्रकारे बॅक येऊन प्रोजेक्टवरती यायचं. समोर यायचं अशा प्रकारे. जो आपण इमेज सोडला होता माझा त्याला हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून टाकायचं आहे काय अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला परत अशा प्रकारे समोर यायचं. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती यायचं. तुमचा जो लोगो आहे भावांनो तो तुम्हाला ॲडजस्ट करायचा असेल तर त्याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं. मूव अँड ट्रान्सफरवर जायचं. ती साईज इन्क्रीज करायची. त्यानंतर ह्या 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन त्याला अशा प्रकारे तुम्ही 3D मध्ये रोटेट करू शकता. अशा प्रकारे मी सेट करून घेतलं भावांनो. तर आजचा आपला व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.